येस, थँक्यू. विनंती असेल आपण मैदानामध्ये खेळपट्टी थोडी आखून घ्या. लाईन थोडीशी फिकट झाली आहे. व्हाईट लाईन आपल्याला आखायची आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती करेल की प्लीज आपण ते आखून घ्या. लगेचच सामन्याला सुरुवात होतीये आणि थोडं स्पीडअप देखील करा, कारण की बऱ्याच मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत. आपण पाहतोय पेन तालुका बिग बॅश तथास्तु डेव्हलपर्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. लाख मुळाचं आयोजन आहे खऱ्या अर्थाने. मयुरेश लाड, सचिन शिंदे यांच्या एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न आज सात्यात उतरवलं गेलंय. खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा. विनंती असेल थोडं स्पीडअप करा. बऱ्याच मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत. येस, निश्चित रूपानं आपण भव्य दिव्य सामने या ठिकाणी आपल्या पेण नगरीमध्ये या ठिकाणी पाहतोय. खरं तर ज्या मातीला इतिहास आहे, ज्या मातीमध्ये संघर्ष आहे आणि त्याच मातीमध्ये भव्य दिव्य आयोजन पाहतोय. आणि या सामन्यांना अगदी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैद्यकीय या सर्व क्षेत्रांमधून मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या सामन्यांसाठी भेट देताना पाहायला मिळाली. अर्थात राजकीय क्षेत्रातून आपण या ठिकाणी पाहतोय तब्बल 6 वेळा कंटिन्यू बिनविरोध नगरसेविका पेणच्या आपण या ठिकाणी मान्यवरांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय सौ वसुधाताई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खरं तर पेण नगरीमध्ये कित्येक वर्षांचं स्वप्न आज मात्र खऱ्या अर्थानं साकार होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि निश्चित रूपानं याचं श्रेय मात्र संपूर्ण जात आहे ते मात्र तथास्तु डेव्हलपर्स आणि त्यासोबतच तथास्तु डेव्हलपर्स यांचे निकटवर्गीय शेखरदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. तर मी त्यांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. खरं तर आपला मौल्यवान वेळ काढून आपण या सामन्यांना भेट दिलीत त्याबद्दल आयोजकांकडून खूप रिव्ह्यू खूप घेतला आभार जातोय. मानले जात आहेत. पायर्स रिव्ह्यू आहे, हे चेक केलं जातोय. येस, व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन आली आहे आणि एक्स्ट्रा बरोबरच धावफलक 7 या आकड्यावर.
पुन्हा ते चित्र आउटसाइड दी ऑफ स्टंप दंडित केलं जातंय गोलंदाजाला. वारंवार लाईन इथे बदलण्याचं काम इथे गोलंदाज करतोय, परंतु दंडित पुन्हा केलं जातंय. म्हणजेच काय, आणखीन एक अवांतर धाब येते. या अवांतर बरोबरच धावफलक पुढे जाईल 8 या आकड्यावर. एका बाजूने जर पाहिलं तर वीर मराठा जो हे पेंट संघ खेळतोय आणि त्यांच्या विपक्ष संघ खेळतोय. येस, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपल्या या सामन्यांना वसुधाताई पाटील यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. जनसेवा असेल, समाज कल्याण असेल, या सर्व विभागांमध्ये खऱ्या अर्थानं साठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विलीन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचा देखील या ठिकाणी आयोजकांकडून सत्कार केला जातोय. मी विनंती करतोय हर्षदाताई लाड यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या भव्य दिव्य सामन्यांची एक चांगली आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आणि अर्थात त्यासोबतच तथास्तु डेव्हलपर्स यांचे निकटवर्गीय सन्माननीय शेखरदादा पाटील यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय मयुरेश दादा लाड यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. खरं तर आपला मौल्यवान वेळ काढून आपण या सामन्यांना या ठिकाणी भेट दिलीत त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी तुमचे खूप खूप आभार मानतोय. यस, धन्यवाद मयुरेशजी. आणि यस, पुन्हा एकदा आपण चालू असलेल्या सामन्याकडे वळतोय जिथे एक जबरदस्त षटकार आपण पाहिला होता आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या मात्र चांगली धावताना आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्याच वेळेला आता मात्र या चेंडूवरती थोडी क्रिटिकल सिच्युएशन पाहायला मिळेल. साईप्रीत लाईव्ह यांची या ठिकाणी मदत घेतली जाते. येस, इट इज अ 4. 4 धावा येत आहेत. 4 धावसंख्या वाढेल. धावसंख्या मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल 13. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका येतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. वाह, करावं तेवढं कौतुक कमी आहे. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये, मिड ऑफला चेंडू आतमध्ये आहे. आणि जर पाहिलं तर धक्का क्रमांक पहिला, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर पडेल. सार्थक मात्रे मोठी विकेट मैदानाच्या बाहेर पडतेल. येस, आणि निश्चित रूपानं जो या सामन्याच्या आधीचा सामना आपण या ठिकाणी पाहिला ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी ज्या खेळाडूने केली होती तो सुनील पाटील ठरतो या सामन्याचा सामनावीर. अर्थात एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेत 9 धावा फक्त खर्च करताना आपल्याला सुनील पाहायला मिळाला होता. त्याला मी विनंती करतोय की आपला बहुमान स्वीकारण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. येस पंच, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. सामना क्रमांक 6 चालू आहे. अजून देखील आपल्याला लीग स्टेकचे 4 सामने खेळायचे आहेत आणि त्यानंतर मात्र आपल्याला सेमीफायनल फायनल देखील खेळायचे आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे.
पुढल्या मैदानाकडे जिथे आपण पाहिलं तर सार्थक बाद झालाय आणि नो बॅटर मैदानामध्ये नरेश इंटर होत आहेत. ओव्हर नंबर एकचा खेळ संपलाय. 17 धावा धावफळ लागल्यात. वैजनाथ गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं षटक आणि मग या ओव्हरमध्ये काय घडणार काय बिघडणार हे देखील पाहायचं आहे. जिथे वैजनाथला आमंत्रित केलंय, समोर स्ट्रायकिंग एंडला प्रतीकला आपण पाहतोय. प्रतीकच्या देखील बॅटमधून एक षटकार आलाय. एक षटकार त्यांनी देखील ठोकलाय. 2 चेंडूमध्ये 7 धावांचा खेळ ते देखील करतायत आणि मग नौका आलाय खेळाडू नरेशला देखील आपण पाहतोय. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने घेऊन येतील प्रतीकसाठी. यावेळेस जर पाहिलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप, थोडंसं शरीरापासून दूर होतं. छेडछाड करण्याचा प्रयत्न, पॉइंट गलीमधून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डॉट बॉल आलाय. या मॅच मध्ये आता मात्र प्रतीकवरती जबाबदारी असेल, कारण की सार्थक बाद झालाय. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी कुणी केली असेल ना तर सार्थकनी केली असेल. पहिल्या मॅच मध्ये 60 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 31 धावा आणि या मॅच मध्ये तो लवकर बाद झालाय. मग त्यामुळे या मॅच मध्ये प्रतीकवरती जबाबदारी असेल आणि तोच प्रतीक स्ट्रायकिंग एंडला या ओव्हर मधील आणखीन एक डॉट बॉल खेळला जातोय. दुसरा डॉट बॉल आलाय, कारण की वैजनाथ चांगली गोलंदाजी करतोय. टप्पा चांगला आहे, रिदम चांगला आहे. तदनंतर त्याचं नियंत्रण, दिशा, लाईन भरपूर चांगली पाहायला मिळाली ना, म्हणूनच बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे डॉट आलाय. येस, पुन्हा एकदा मी विनंती करतोय सुनील, आपला बहुमान स्वीकारण्यासाठी आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. बघा, वेळेला महत्त्व द्यायचंय. आज तुझी वेळ चांगली होती, त्यामुळे निश्चित रूपानं तू सामनावीर ठरलेला आहेस. त्यामुळे त्याच वेळेला थोडासा सन्मान द्यायचा आहे आणि लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याच वेळेस जर पाहिलं तर एक चांगला फटका पाहायला मिळालाय. चौकार देखील आलाय आणि या 4 बरोबरच धावफलक पुढे जाईल. पाहता पाहता धावफलक 21 या आकड्यावर. पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट चेंडू झाला मिड विकेटला. सिंगल घेतली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एका धावेने ऍड होईल, म्हणजेच काय 22 या आकड्यावर. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे चालू आहे. एका बाजूने जर आपण पाहिलं तर वीर मराठा जो आहे पेंड आणि त्यांच्या विपक्ष खेळतोय जनसेवा वॉरियर्स. येस, नक्कीच या सामन्यांसाठी अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यापैकीच एक दिवस क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनघा श्री फाउंडेशनचे सर्व सन्माननीय प्रतापजी मांडवकर सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय अथर्वजी माऊसकर यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि त्यासोबतच या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. 2 धावा येत आहेत. यावेळी चांगला फटका होता. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फिकी होतपर्यंत 2 धावा पळून देखील काढल्यात आणि या 2 बरोबर धावफलक पुढे जाईल 24 या आकड्यावर. परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक झालं, कारण की जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये अद्याप 7 धावा खर्च केल्यात वैजनाथने, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या ना. चांगला फटका आहे. कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय, फेकी केली जाते आणि तोपर्यंत मिळणारी फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावा लागल्या अद्याप 25. 1 बाद 25 म्हणजेच काय या ओव्हर मध्ये टेप बॉल. येस, श्रीयोग सर, अगदी मी काही क्षणापूर्वीच म्हटलं होतं की या स्पर्धेमध्ये आपल्याला अनेक बक्षिसं पाहायला मिळतात. बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते आणि या सामन्यामध्ये देखील आपल्याला एक अनोखं बक्षीस पाहायला मिळते. या सामन्यामध्ये जो सामनावीर ठरेल त्याला मात्र 1-8 स्पोर्ट्स शकील यांच्याकडून आय प्रोटेक्शन देण्यात येणार आहे बक्षीस स्वरूपामध्ये. त्यामुळे त्यांचा देखील खूप खूप आभार. सुनील पाटील, पुन्हा एकदा तुम्हाला लास्ट कॉल दिला जातोय. अव्हेंजर्स संघाचा खेळाडू, आपण लवकरात लवकर आपला खेळाडू हा मान सन्मान स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर आपण इथे व्यासपीठावरती पाठवायचा आहे. थँक्यू. टेप बॉलचा वापर केला जातोय ओव्हर नंबर 3 मध्ये. गोलंदाजी मार्कवर भूषण मात्रे येत आहेत. भूषण गोलंदाजी मार्कवरती आहेत, परंतु हे ओव्हर निर्णायक असेल, कारण की पहा ना टेप बॉलचा वापर केलाय या ओव्हर मध्ये, ओव्हर नंबर 3 मध्ये आणि भूषण मात्रे गोलंदाजी मार्कवरती आलेत.
स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर नरेश आहे, त्यांना साथ देण्यासाठी प्रतीकला आपण पाहतोय. एक बॅटर लवकर बाद झालेत. 2 ओव्हर नंतर 25 लागल्यात. अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल बॅटची कट. विकेट किपर चेंडूच्या खाली येतोय. सेलिब्रेशन झालंय म्हणजेच काय धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. विकेट किपर सागर चांगली कॅच इथे पकडतायत. आणखीन एक विकेटचं पतन इथे झालंय. पहा ना, आपण पाहू शकाल साईप्रीत आमच्या स्क्रीनवर भरपूर चांगलं टेलिकास्ट, अगदी बॉलवरची नजर शेवटपर्यंत होती विकेट किपर, आणि मग भरपूर चांगली कॅच टिकली ते पकडली जाते. धक्का क्रमांक दुसरा. नरेश देखील बाद झालेत. संघ थोडस अडचणीमध्ये सापडलाय, कारण की ह्या मॅच मध्ये वीर मराठा जो हे पेंट संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूने जनसेवा वॉरियर संघ खेळतोय. आणि मग या मॅच मध्ये गोलंदाजी भरपूर चांगली झाली आहे. अद्याप जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं टाकलं होतं सौराज, तदनंतर वैजनाथ कमबॅक केलं होतं, आणि या ओव्हरची सुरुवात विकेटने आली आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण की ज्या वीर मराठे जोहे पेनने पहिल्या मॅच मध्ये 55, दुसऱ्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती, 95 धावांचं टार्गेट, आणि या मॅच मध्ये त्यांना थांबवण्यात यश आलंय. म्हणजेच काय कमबॅक गोलंदाजी करणारा टीमचा झालाय. मंदार न्यू बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. टेप बॉलचं या ओव्हरमध्ये. हो हो हो, काय डिलिव्हरी टाकली आहे बॅटची आतली कडा. विकेट किपर आणखीन एक झेल टिपतायत. आणखीन एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. गोल्डन डकचा शिकार आपण पाहू शकाल स्क्रीनवर. टप्पा पडला, आतमध्ये आला, बॅटची हलकीशी कट, तदनंतर विकेट किपर स्लिप झाले, परंतु चांगली कॅच देखील पकडली जाते. सागर तिथे मागे होते यष्ट्यांच्या. आणि मग धक्का क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर 25 या आकड्यावर. ऑन हॅट्रिक भूषण असेल गोलंदाजी मार्कवर. हॅट्रिक होईल का? टेप बॉलचं षटक आहे, आणि मग बॅक टू बॅक दुसरी विकेट देखील इथे आली आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा पाहणा, रिदम, टप्पा, लाईन भरपूर चांगली आहे. त्याचमुळे फलंदाजांना इथे बीट करण्यात यश येतोय. विकेट देखील आली आहे. बॅक टू बॅक दुसरी. विराज न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. विराज हॅट्रिक चेंडू आहे. विराज मैदानामध्ये एंटर होत आहेत. डावपुऱ्यात त्याचा फलंदाज. आता जर पाहिलं तर इथे धावा येतील का, किंबहुना सलगची तिसरी विकेट येईल का? गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे, जिथे भूषणला आपण पाहतोय. भूषण मात्र गोलंदाजी मार्कवर. टेप बॉलचा वापर मग केल्यानंतर बॅक टू बॅक दुसरी विकेट देखील आली आहे, आणि मग ऑन हॅट्रिक. समोर खेळाडू विराजला आपण पाहतोय. सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप, दंडित केलं जाईल. व्हाईट बॉल येतोय. आमचे पंच आपण पाहू शकाल आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही हात समांतर करून आम्हाला कळवतात की व्हाईट बॉल आहे, कारण की टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर जाणारा चेंडू होता, बराचसा बाहेर जातोय, आणि मग स्विंग पाहायला मिळतोय ना. टेप बॉल आहे, आणि हे चित्र नेहमीच घडत असतं. तेच झालंय. व्हाईट आलाय, आणि मग बऱ्याच उशिरानंतर धाव फळक हाडलं होतं. आणि मग पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा वाईड येतोय. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर गोलंदाजीने अतिशय चांगल्या टप्प्यावरती टाकले होते, आणि मग या मॅच मध्ये रणनीती बनवली गेली. पहा ना, डावपुऱ्या त्याच्या फलंदाजाला इन्व्हाइट केलं आतमध्ये, डावपुऱ्या त्याचा फलंदाजला पाठवलं, आणि मग त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना इन स्विंग पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारे चेंडू. बॅक टू बॅक दुसरा वाईड आलाय, आणि मग या वाईट बॉल बरोबर जाव फळक 27 या आकड्यावर. 27 धावा लागल्यात. आता मात्र चांगला चेंडू आहे. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू चालला लॉंग ऑफला. फक्त सिंगल येईल, आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा पुढे जाईल. 28 या आकड्यावर आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरा चालू आहे, आणि मग तिसऱ्या ओव्हर मध्ये सुरुवात भरपूर चांगली झाली. तदनंतर वाईट पाहायला मिळाले, आणि आता सिंगल आली आहे. आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, सर्वांचंच हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहतोय पेन बिग बॅश लीज, आणि मग यावेळेस जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. लाईन चांगली होती, हे
लाईन कुठेतरी टाकायची होती आउटसाइड ऑफ स्टंप. मागील काही चेंडू वाईड आले होते, यात लाईनचा वापर करायचा होता गोलंदाजाला. आणि आता मात्र लाईन सापडली आहे मित्र म्हणेल भूषणला, जिथे डॉट बॉल येतोय. भूषण मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑन ताईनात आहे. वन बाउन्स गॅदर करतील, फेकी करतील, फक्त सिंगल मिळतीये आणि मग या सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा पुढे होईल. 29 या आकड्यावर 29 धावा लागल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या वीर मराठे जोहे पेनने आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक हाय स्कोर केलाय आणि त्यांच्या समवेत गोलंदाजी करत असताना अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे. थांबून ठेवलं बॅटरला. हो, यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी, त्याचमुळे यावेळेस अपील फेटाळून लावतायत आमचे ऑफिशियल अंपायर. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हर नंतर धाव फळकावर धावा लागल्यात. 3 बाद 29 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मग 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारणार, कारण की पहिले 3 षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमचे राहिलेत ना. मग या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम कमबॅक करेल का, किंबहुना ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली तीच गोलंदाजी पुन्हा होईल का, असे अनेक प्रश्नचिन्ह आज मनामध्ये उभे राहिलेत ना. प्रेक्षकांच्या देखील थोडं स्पीडअप करायचं आहे. वारंवार टीम मिटिंग घेऊ नका. विनंती आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला की आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपण पाहतोय ततस्तु डेव्हलपर्स आयोजित पेन तालुका बिग बॅश लीग पर्व दुसरं प्रस्तुत ही स्पर्धा आपण पाहतोय. ततस्तु डेव्हलपर्स आणि आमचे आयोजक श्री संजय शिंदे, मयुरेश लाड आणि मग सुरेश भट असतील. भरपूर चांगलं आयोजन आपण पाहतोय. आणि मग आमचं ऑफिशियल पॅनल, एमआर पॅनल 99 सरकार, माधव ठाकरे, राज ठाकरे, विजय जगताप, 3 ऑफिशियल पंच. या मॅच मध्ये सुयश भटला देखील आपण ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहतोय, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये. परंतु इथे काय आलंय, बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफळ एक 30 या आकड्यावर जाते, जिथे विराज स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठे फटके खेळावे लागतील, कारण की या मॅच मध्ये अद्याप संत गतीने सामना चालू झालाय. पूर्णपणे पकड निर्माण केली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने आणि व्हायलाच हवी आहे ना. लाईन चांगली आहे, फलंदाजांना थांबून ठेवलंय, बॅटरला रूम मात्र मिळून देत नाहीयेत, कारण की ह्या फलंदाजाने अफलातून बॅटिंग केली होती सर्व आजच्या दिवसात मध्ये. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आहे आणि हो, काय घडलंय मैदानामध्ये. पंचांचा बोट आकाशाकडे जातोय धावबादच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर परतेल. विराज बाद होतोय, कारण की फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, तदनंतर मात्र खेळपट्टीवरती पडले होते, पुन्हा उठले, धावायचं घेण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला फेकी आणि मग तिथून पंच कळवतायत की हो, धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे आणि मग न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. सिद्धेश एंटर होत आहेत. विराज बाद झाल्यानंतर आता मात्र सिद्धेश मैदानामध्ये येतात. परंतु आज या मॅच मध्ये वैजनाथचं कौतुक करेल, अफलातून गोलंदाजी केली, भरपूर चांगली कामगिरी आज करत असताना. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, माफी असावी, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी ते केली आहे. नक्कीच वैजनाथ मागच्या मॅच मध्ये देखील सामनावीरचा पुरस्कार वैजनाथने जिंकलं होतं. हो, यावेळेस आडव्या बॅटने पूल करण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात
टिपली जातीये कॅच, म्हणजेच काय धक्का क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर. आल्या आल्या मोठा फटका खेळायचा प्रयत्न, जशी स्ट्राईक मिळाली एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑनला चांगली कॅच इथे टिपली जातीये. फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. प्रतीक बाद झालाय. कारण की मागील काही चेंडू प्रतीक नॉन स्ट्रायकिंग एंडून पाहत होता की काय घडतंय मॅच मध्ये. जसं स्ट्राईक मिळाली एअर स्ट्राईक करायचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला. चांगली कॅच देखील तिथे टिपली गेली. धक्का क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर परतलाय. न्यू मैदानामध्ये संकेत येत आहेत. इथून जर पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मग 9 चेंडूमध्ये जरी 20 धावा लागल्या ना धावफलकावर, तरी देखील एक मजबूत फायटिंग टोटल स्कोर होऊ शकतो या मॅच मध्ये. कारण की वीर मराठा जो आहे पेनकडे चांगले गोलंदाज देखील आहेत ना, मग तुमच्याकडे तेवढे ताकदीचे गोलंदाज असताना मग तुम्हाला तेवढी धावसंख्या देखील उभारावी लागेल. अद्याप 30 लागल्यात. 5 फलंदाज बाद झालेत, म्हणजेच काय निम्मा संघ डगआउट मध्ये परतलाय. संकेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू रावेल झालाय. फक्त सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा पुढे जाईल 31 या आकड्यावर. सन्माननीय प्रणित म्हात्रे साहेब, आपल्यास विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय प्रणित म्हात्रे साहेब, आपल्यास विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि आपले देखील सहर्ष स्वागत केले जाईल आमची या स्पर्धे माध्यमातून. सिंगल आली आहे. पुन्हा धावफलक 1 ने पुढे जाईल 32 या आकड्यावर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू चाललाय काऊ कॉर्नरला. मोठा फटका बऱ्याच उशिरानंतर आलाय आणि तो देखील षटकार देतोय, म्हणजेच काय धावफलक 6 ने वाढेल. आता मात्र धावफलक वाढतोय, झपाट्याने वाढलाय. या मॅच मध्ये 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले. 3 चौकार 2 षटकार, परंतु बऱ्याच उशिरानंतर हा षटकार आलाय. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. 38 लागल्यात. शेवटची ओव्हर असेल स्लॉगिंग ओव्हर. टीम मीटिंग बोलली जाते, कोणत्या गोलंदाजाला इथे आमंत्रित करायचं हे डिसाईड केलं. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5वं षटक. सनी घरत गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5वं षटक आहे. येस, नक्कीच अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यापैकीच एक आमचे आग्रहाचे आणि त्यासोबतच सन्मानाचे मान्यवर प्रणितदादा म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करतोय. अगदी आपला मौल्यवान वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट दिलेली आहे, त्यामुळे आयोजकांकडून मी देखील तुमचे खूप सारे आभार मानतोय. येस, थँक्यू रोहन सर. आलेल्या सर्व तमाम रसिक प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि पुन्हा घेऊन चलतो मैदानाकडे. ओव्हर नंबर 5 सनी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिलाच बॉल, यावेळेस टप्प्याचा एक्स्ट्रा कव्हरला मोठा फटका पाहायला मिळालाय, परंतु काय फिल्डिंग केली आहे. एफर्ट्स पाहना, कौतुकास्पद कामगिरी ते करताना पाहायला मिळालेत. ओव्हर थ्रो झालाय. चोरटी धाव घेण्यात यश आलाय, म्हणजेच काय धावफलक 3 ने वाढेल. रिव्ह्यू घेतलाय. येस थर्ड अंपायर, आपण यायचंय. बॅटर रिव्ह्यू आहे का पंच? ओके ओके, यस लाईनच्या बाहेर चेक करायचं एकदा. भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. बॅटर रिव्ह्यू आहे इथे. दोन्ही चेक केला जातो इथे. बॅटर दोन्ही चेक करतोय. इथे बाउंड्री तर सेफ आहे. हो नक्कीच, चेंडू देखील फेअर डिलिव्हरी आहे.
म्हणजेच काय या धावा असतील पंच 3 बरोबर ना. ओव्हर थ्रोची एक धावा आली होती. 3 धावा काढल्या, धावफलक 3 नी वाढेल. 41 या आकड्यावर धावफलक. नाही नाही शॉर्ट नाही दिली, एक बाईची दिली. यावेळेस लोअर फुल टॉस बॅटने आपण पाहतोय. मिड विकेटला चेंडू चाललाय, भरपूर वेगाने फेकी केली जाते. 3 घेतलं 3. आणि नक्कीच या आधीचा सामना जो पार पडला, जो सामना आपण पाहिला अव्हेंजर्स विरुद्ध तथास्तू डेव्हलपर्स यांच्यामध्ये हा सामना पार पडला होता आणि या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला नक्कीच विशाल गायकवाड पाहायला मिळाला होता. तो या सामन्याचा सामनावीर ठरतोय. तरी त्याला विनंती केली जाते की आपला बहुमान स्वीकारण्यासाठी आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. विशाल गायकवाड. येस बरोबर. आदिलच्या चेंडूवरती एक शॉट देखील होती, परंतु यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फक्त दिशा दिली, स्वीप केलाय आणि चेंडूला गुल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सिद्धेशच्या बॅटमधून षटकार आलाय. धाव फलक 6 नी वाढेल. 47 या आकड्यावर. आणि पुढचा मात्र सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एस एस वॉरियर्स विरुद्ध तथास्तू डेव्हलपर्स यांच्यामध्ये हा सामना होईल. तरी दोन्हील्या संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस काय घडलंय, शॉट थर्ड मॅनला चेंडू चाललाय, फक्त सिंगल येईल. एकच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 48 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. संकेत मैदानामध्ये आहेत. सिद्धेश त्यांना साथ देत आहेत. चांगली बॅटिंग सिद्धेश देखील करतायत. त्यांच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत ना. आणि जिथे गोलंदाजी मार्कवर सन्नी घरातला आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना पहिला चेंडू जर पाहिलं तर थोडंसं खराब होतात, तदनंतर मात्र कमबॅक करताना देखील पाहायला मिळालेत. 48 या आकड्यावर धावफलक थांबलाय. ओहो, स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. यावेळेस जर पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आणखीन एक धक्का, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होतं आणि इथे आणखीन एक विकेट पाहायला मिळेल. अगदी काही क्षणापूर्वी म्हटल्याप्रमाणे आधीचा जो सामना झाला तथास्तू डेव्हलपर्स विरुद्ध अव्हेंजर्स, या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना अगदी आपल्या 2 षटकांमध्ये 17 धावा खर्च करत तब्बल 4 बळी ज्या खेळाडूने घेतले, तो विशाल गायकवाड या ठिकाणी सामनावीरचा मानकरी ठरतोय. तरी मी पेणमधील तब्बल 6 वेळा सलग 6 वेळा बिनविरोध नगरसेविका सन्माननीय वसुधाताई पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे. खरं तर आपल्या पेण तालुक्यामधून हा बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि जबरदस्त खेळी त्यांनी मात्र या आधीच्या मॅच मध्ये दाखवलेली आहे. यावेळी जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू, स्विंग अँड मिस आणि त्याचबरोबर ओव्हर नंबर 5 चा इथे खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर धाव फलकावर लागले 48, म्हणजेच काय येणारे 30 चेंडू करायचे 49 धावा. खूप साऱ्या शुभेच्छा विशाल आणि त्यासोबतच खूप खूप आभार वसुधाताई. पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतोय की आपण असं नसतं व्हायचंय. हो नक्कीच, थँक्यू सर. आणि त्याचबरोबर मायक्रोफोन मध्ये बदल होतोय. आपण ऐकतोय व्हॉइस ऑफ कल्याण टिटवालाचा एक गोड आवाज, अर्थातच मनोज कार्वे सरांचा एक गोड आवाज आपण या इनिंग मध्ये ऐकणार आहोत. खऱ्या अर्थाने आमचे आदरणीय मनोज कार्वे सर, कल्याण टिटवाला, व्हॉइस ऑफ कल्याण यांचा एक गोड आवाज या इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत. थँक्यू. एस एस वॉरियर्स विरुद्ध तथास्तू डेव्हलपर्स यांच्यामध्ये पुढील सामना असेल. तरी दोन्हीला संघांच्या कर्णधारांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एस एस वॉरियर्स विरुद्ध तथास्तू डेव्हलपर्स. प्रसाद पाटील आपल्याला विनंती करतोय, कारण एस एस वॉरियर्सचे कर्णधार ऑलरेडी व्यासपीठावरती आहेत. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी मैदानावरती यायचंय. प्रसाद पाटील.
बघा थोडीशी सुधारणा आहे. या सामन्याचा आपण पूर्वार्ध पाहिल्या. पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना या संघानं 49 धावा ह्या धावफलकावरती लगावल्या आणि 50 धावांचा पाठलाग हा उत्तरार्धामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चित रूपानं उत्तरार्धामध्ये कशाप्रकारे खेळ राहील, कशाप्रकारे या 50 धावांचा पाठलाग केला जाईल, यामध्ये आवाजामध्ये थोडासा आपण फेरबदल करतोय. ऐकतोय आपण मुंबईचा बुलंद आवाज, मनोज सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच आमचे रिस्पेक्टेड कॉमेंटेटर सुयोगजी गायकवाड सर. सुंदर आवाज आणि त्यांची आपण परिपूर्ण टॅलेंटेड कॉमेंट्री ऐकली. तत्पूर्वी देशमुख सरांचा आवाज, रोहन देशमुख सरांचा आवाज, या आवाजाचा 6 तास आपण ऐकला. आणि हा सामना क्रमांक 6वा सुरू आहे मैदानामध्ये. प्रेक्षकांनो, तब्बल 6 वेळा बिनविरोध निवडून आलेल्या आपल्या वसुताई मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हा सुद्धा एक विलक्षण योगायोग आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण पुढचा सामना आपल्या भेटीला येतोय आणि अर्थात हा सामना मात्र आपण या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे तथास्तु डेव्हलपर्स विरुद्ध एस वॉरियर्स यांच्यामध्ये हा सामना असेल. आणि या सामन्याचा पहिला 16 नाणेफेकीचा 16 आपण या ठिकाणी करतोय. मी शेखर सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायचे. टेल्स इज द कॉल अँड इट इज टेल्स. येस, एस वॉरियर्स नाणेफेकी जिंकले. प्रथम आपला निर्णय काय असणार आहे? तुम्हाला 2 मिनिटांत सांगते. निश्चित रूपाने त्यासोबतच आपल्यासोबत तथास्तु डेव्हलपर्सचे देखील कर्णधार उपस्थित आहेत. पिचची जी कंडिशन आहे किंबहुना आजचा जो ड्यू फॅक्टर आहे, हे सगळं पाहता कोणत्या प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळेल? तर 2 मॅच जर आम्ही हारलोय तर चांगलंच खेळण्याचा प्रयत्न असतो. कधी-कधी खेळ नाही होत, त्यामुळं नव्याने आता सुरुवात करायला लागेल परत एकदा. बघू चान्स बनते कसं. येस, धन्यवाद दोन्हीला कर्णधारांना आणि संघांना देखील खूप खूप शुभेच्छा. आणि तथास्तु डेव्हलपर्स संघाच्या कर्णधारांनी म्हटल्याप्रमाणे जरी सर आपल्याला कर्णधार तुम्हाला मी आवर्जून सांगेल की जरी तुम्हाला 2 मागच्या मॅचमध्ये पराभव आला असेल तरी सुद्धा खचून जायचं नाहीये. कारण शिवरायांनी देखील जो पुरंदरचा तह केला होता त्यामध्ये अनेक किल्ले गेले आणि तिथून पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि तब्बल 350 पेक्षा जास्त किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये आणले. अशाच प्रकारच्या आपल्या मातीमध्ये आपण जन्म घेतलाय. या सह्याद्रीचे संस्कार आपल्यावरती आहेत. पुन्हा एकदा कमबॅक करताना तुमचा संघ निश्चितपणाने दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा. आभार. येस सर, रोहन सर खूप छान आपण उल्लेख केला. आणि श्री स्वामी ते समर्थ म्हणतात की खचू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भावा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जसं आमच्या इवन जोडीला सांगितले आमच्या वसुताताई पाटील मॅडमने की मी 6 वेळा बिनविरोध आले परंतु मी तुझ्या अखंड पाठीशी आहे. कारण तू अगदी 30च्या पुढे सुद्धा गेला नाही. संजयजी शिंदे साहेबांना ते सांगतायत, मुरुजी लाड साहेबांना सांगतात की तुमची एवन जोडी अशीच कायम राहू द्या आणि या पेन तालुक्याचं क्रिकेट असंच पुढे जाऊ द्या. प्रेक्षकांनो, 30 चेंडूंमध्ये 50चं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये आणि पंचांचा हिरवा कंदील येत असताना लेट्स प्ले 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिलाच फुल टॉस आणि फुल टॉसला उडवला तिथे स्क्वेअर ऑफ द विकेट. एका टप्प्याने सीमा पार. 1 टू का 4, 4 रन. 1 नंबरची जर्सी धारण केला गोलंदाज. त्याचा 1 नंबरचा चेंडूला अगदी इथे मात्र भीर कावून दिले. अगदी भूर जात असताना बघा एका टप्प्याने स्क्वेलिकच्या दिशेने तिथे प्रेक्षकांमध्ये या चौकारचं स्वागत केलंय. जसं आपण प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करतोय, या आपल्या आयोजकांच्या वतीने भारतीय संस्कृती जोपासतोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय परंपरा. आणि इथे डॉट चेंडू आलाय. कुणाल नावाचा गोलंदाज षटक हाताळतोय. प्रेक्षकांनो, 5 षटकामध्ये 50चं टार्गेट. कमी पण नाही, जास्त पण आहे. याचा अर्थ की मॅच अगदी ही न्यूट्रल असणार आहे. दोन्ही पण संघ बलाढ्य आहेत. वीर मराठा झोये विरुद्ध आपण पाहतोय या ठिकाणी धावांचा पाठला करणारा संघ. इथे पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू हवेत काहीसा काही वेळ होता. तिथे उंच उडी घेतली बघा. ऑरेंज कॅप धारण केलेला फिल्डर तिथे. सार्थक म्हणजे अर्धशतक वीर, ज्याने स्वतःला सार्थ केलंय. सार्थ करणं महत्वाचं आहे मित्रांनो. सार्थ केलं ते आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतोय.
सन्मान्य आमचे दादा, लाडके दादा भाऊ निवृत्ती पाटील साहेब, आपलं या आपल्या हार्दिक स्वागत. मला वाटतं भाऊ सुद्धा आमचे तब्बल 4 वेळा नगरसेवक झालेले आहेत, बरोबर. आणि आता उपनगराध्यक्ष. वा, आमच्या लाडक्या वसुताई सुद्धा इथे मात्र भारावून गेलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी ऐकून पाहून. भरभरून प्रेम मिळणारी स्पर्धा, या A1 जोडीला प्रेम मिळालंय आणि त्या प्रेमाखातीर आलेल्या आहे आमच्या लाडक्या 6 वेळच्या निवडून आलेल्या बिनविरोध ताई वसुताई आपल्यामध्ये आहेत. आणि निवृत्ती मॅडम सर इथं आपण स्टेजवरती या. आणि हा काय शॉट आहे, शॉट आहे तर हा फार मोठा हॉट सिक्सर दाखवतात पंच माधव ठाकरे सर. काय टायमिंग, बेमिसाल टायमिंग. बघा रिप्ले आपल्या डोळ्यासमोर पहा मेगा स्क्रीन वरती. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून चेंडू आणि बॅटची ही प्रीत आहे, प्रेम आहे आणि भिरकावून दिला पुन्हा एकदा भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट पॅव्हेलियनच्या दिशेने, सचिन तेंडुलकर स्टँडच्या दिशेने. तो षटकार क्रमांक 113 या स्पर्धेचा. आपण पाहत आहे पेन तालुका बिग बॅश लीग. आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू सागर खेळत असताना आमचे लाडके भाऊ येत आहेत. निवृत्ती पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. त्या दरम्यान चेंडू सुद्धा पडला गेलाय, लाऊड अपील तिथे झाली आहे. आमचे निवृत्ती पाटील साहेबांनी या स्पर्धेचं पहिलं मनोगत व्यक्त केलं होतं, ते कोणी विसरणार नाहीये. डॅशिंग पर्सनॅलिटी, धाडशी नेतृत्व, कणखर बाणा, आणि म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतोय. हा आपला राजा आलाय, राजा आलाय पेन तालुक्याचा. सोबतीला किरणजी गुरव साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम. या फायर शोच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत होते. इथे स्वीपचा प्रयत्न होता आणि पहिल्या षटकाची समाप्ती प्रेक्षकांनो 50 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या इथे आपण पाहतोय जनसेवा रायडरची एके गडी बाद नाही 11. आणि दरम्यान मेजर मुंबई पोलीस रुपेशजी म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन. या साहेब सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. आपलं हार्दिक स्वागत. पोलीस आपल्यामध्ये आलेले आहेत. खेळ सुरू करा पटकन, जास्त वेळ एकत्र येऊ नका. पेलिकाना संघासाठी विनंती आहे. पोलीस म्हणजे P फॉर पोलाइट, O फॉर ओबेडियंट, L फॉर लॉयल, I फॉर इंटेलिजंट, C फॉर केअरफुल, E फॉर इफिशियंट म्हणजे पोलीस महाशयर आपल्यामध्ये आलेले आहेत. या आपल्या व्यासपीठावर, या आपल्या मंचकावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 11 वरती, एक गडी बाद नाहीये. आतापर्यंत ह्या इनिंग मध्ये, ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो 108 सिक्सर्स आणि 113 चौकार मारलेले आहेत. म्हणजे धावांची आतिषबाजी ह्या सामन्यात सुद्धा होऊ शकते. तसं पाहता बरोबरीने सामना, जसं मी उल्लेख केला की 50 धावा कमी पण नाही, जास्त पण नाहीयेत आणि बरोबर ही मॅच न्यूट्रल आहे. एका षटकामध्ये 11 झालेले आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, चेंडू हवेमध्ये झेल टिपलाय, सॉफ्ट डिसमिसल. वैजनाथ नावाचा फलंदाज बाद. कुणाल शिंदेने तिथे हा झेल टिपलाय. बघा स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, बॅटच्या पुढच्या टोला एजला लागला तो चेंडू आणि चेंडू हवेमध्ये जात असताना मस्त सुंदर जज करून झेल टिपला कुणाल शिंदेने. आणि कुणाला माहिती नव्हतं की ह्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त होईल, ब्रेक थ्रू प्राप्त होईल. ते करून दिलं गोलंदाज सार्थकने, ज्याने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं, सार्थ केलं. जो उगवता सितारा आहे पेन तालुक्याचा, ज्याने अर्धशतक ठोकले या पेन तालुका बिग बॅश लीग मध्ये, असा सार्थक ज्यांनी फार मोठं बक्षीस सुद्धा पटकावले आपल्या A1 जोडीच्या वतीने. संजयजी शिंदे साहेब आणि मयुरीजी लाड, तसेच सुयेशजी भट साहेब आणि संपूर्ण फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने बक्षीस प्राप्त केले सार्थकने. SS वॉरियर्स आणि तथास्तू डेव्हलपर्स या टीमने आपली टीमची लिस्ट जी आहे, प्लेइंग 11 जी आहे ती जमा करायची आहे लवकरात लवकर. नवीन फलंदाज समीर स्ट्राईकला आहे.
समीरचा हा समीर हवा का झोका, मिल गया मौका और छक्का ठोका, सिक्सर. What a fantastic super hit from Samir there. See on a replay. पिकअप शॉट होता, भिंगरी प्रमाणे चेंडू गेला होता. पुन्हा एकदा भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडच्या दिशेने हा जल्लोषपूर्ण समीरचा आगाज. धावसंख्या 6 ने फुललेली आहे. 17 वरती हलक्या त्याने फक्त तिथे चेंडूला खोदून काढलं होतं. चेंडू पायामध्ये होता. याला म्हणतात मित्रांनो आक्रमकतेच्या सोबतीला संयम कसा असावा तो असा असावा. जसं आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी आक्रमकता नसावी, शांतता असावी, डोक्यावरती बर्फ असावा, जिभेवरती साखर असावी, शांततेने आपल्या जीवनाचं पटल पुढे न्यायचं असतं आणि मध्ये मध्ये आक्रमकता सुद्धा दिसावी. धावसंख्या 18 वर, एक गडी बाद. 50चं टार्गेट असताना प्रेक्षकांनो 18 धावा आहेत. 1.3 षटक सार्थक नावाचा गोलंदाज हाताळतोय. षटक क्रमांक 2. सागर आणि समीरची जोडी जमली आहे, जशी आमची एवन जोडी जमली आहे मयुरीची लाड साहेबांची आणि संजय शिंदे साहेबांची. त्या जोडीने हा इतिहास रचलाय. त्याच्या सोबतीला आपले उत्कृष्ट आयोजक जोडले गेले, सुयश भट साहेब, त्यांच्या सोबतीला व्यवस्थापक मंडळ, फ्रेंड्स ग्रुप पेन. या पेनची देण आहे क्रिकेटची स्पर्धा. राऊंड द विकेट स्लॉ स्वीपचा प्रयत्न होता. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, चेंडूला खेचलं, गती खेचली थोडीशी अलीकडे गोलंदाजाने. हा सार्थक आहे, हा मातब्बर आहे, हा हुशार आहे, ज्याने हुशारीने हा चेंडू हाताळला. धावसंख्या 18 वरती सीमित ठेवली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जनसेवा रायडर्स हा संघ धावांचा पाठलाग करतोय आणि दुसऱ्या बाजूला शूर वीर मराठा हा संघ संरक्षण करतोय. त्या ठिकाणी पाहतोय हा बीट झालाय, नशिबाची साथ मिळालीये. किस्मत हमेशा बहादुर का साथ देती है, कारण बहादुरगिरी दाखवते इथे सागर आणि समीर. 22चा इशारा पंचाचा, 22च्या माध्यमातून चौकार. बॅट कट करेक्शन केलं. येस, त्या ठिकाणी राज सर आहेत आणि आमचे मेजर सुद्धा आम्हाला वळून बघतायत की सर बरोबर आहे, सर बरोबर आहे, मॅच बरोबर आहे, स्पर्धा छान आहे. आणि स्पर्धा ही पेन तालुक्याची आणबान शान आहे, कारण स्पर्धेचे 2 घटक फार महान आहेत, संजयजी शिंदे आणि मयुरीजी लाड साहेब. यावेळेला पुन्हा स्लॉगचा प्रयत्न, बॅटची कडा कडे जातोय, व्ही शेप मध्ये जातोय. 22 मध्ये जोडणी होते धावांची 4 ने. धावसंख्या 26 वर, 26 ऑन द बोर्ड. 50चं टार्गेट असताना काय मस्त बघा बॅटिंग, मेरिटनुसार खेळतोय. अडवा आला, बैठकी शॉट आणि हे फटके जुन्या काळातले अनेकांनी पाहिले असतील. तो फटका इथे दर्शवला बॅट्समन सागरने. सागर आणि समीर ही जोडी जमली. 2 षटकाची समाप्ती प्रेक्षकांनो. धावसंख्या 1 गडी बाद 26 वरती. आता येणारे चेंडू 18 आणि 18 मध्ये 24 धावांची गरज. षटक क्रमांक 3 असेल ते टेप बॉलचं, पंचांनी सुद्धा दर्शवलंय. सामना लगेच चालू करायचा आपल्याला. जास्ती वेळ कृपया करून घेऊ नका कोणी. आपल्याला अजून बरेच सामने खेळायचे आहेत. कृपया सर्वांनी सहकार्य करावे. टीम मीटिंग जास्ती नकोय आपल्याला. येस, मोमेंटम जो आपण प्राप्त केला स्पर्धेचा तुम्ही आपण गमाव देऊ नका. तुमचं सहकार्य वेळेबाबत आम्हाला पाहिजे. लयबद्ध स्पर्धा आहे, लय भारी स्पर्धा आहे आणि आपापल्या क्षेत्रामधले उभारी घेणारे मान्यवर आपल्यामध्ये लाभलेले आहेत. त्यांना तुम्ही मंत्रमुग्ध करा आणि लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा आनंद द्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 2 षटकं समाप्त. धावसंख्या 13.0च्या वेगाने इथे पाहतोय 26 वरती आणि आता 18 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. सन्माननीय अशोकजी लाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. या अशोकजी लाड साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय या मंचकावरती. सुस्वागतम आपलं. चेंडू खाली राहिला, उचवायचा होता ऑन साईडला. चेंडू खाली राहिल्यामुळे तिथे जागेवरतीच घरगत असताना वेगाने विकेट कीपर आलाय. त्या दरम्यान तितक्याच वेगाने, अगदी समृद्धी महामार्गाच्या वेगाने धावाची समृद्धी करत असताना 1 धाव इथे लुटली गेली आहे आणि धावसंख्या 27 वरती पाहतो आपण एका गड्याच्या मोबदल्यात. वीर मराठा जो हे संघ धावांचं संरक्षण करतोय. जनसेवा रायडर संघ राईड करून अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला आणत असताना धावसंख्या जो जोडतोय 27 वर. अजूनही प्रेक्षकांना सांगू शकत नाही की सामना कोण जिंकेल, परंतु काहीसं पारडं जड होतंय. ते म्हणजे
धावांचा पाठना करणाऱ्या संघाचं, जनसेवा रायडर्स या संघाचं, म्हणजे आघाडीवरती. आमच्या लाडक्या वसुताई मॅडमला ती गरजच नाहीये, त्यांना बिनविरोध निवडून दिले. आघाडी नको, पिछाडी नको, गरजच नाही पडली त्यांना त्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये. फार दुर्मिळ गोष्टी असतात मित्रांनो, साधी गोष्ट नाही. तब्बल 6 वेळा म्हणजे 6 पंचे 30 वर्ष त्या अविरतपणे बिनविरोध निवडून गेलेले आहेत. त्यांना विरोध करणारी कोणी हिंमतच कोणी दाखवली नाहीये. अशा आमच्या लाडक्या वसुंधताई आपल्यामध्ये आहेत. आणि धावसंख्या इथे 28 वरती 1 गडी बाद. 16 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. हा उडवलाय, हो हो, उडवला की तुडवलाय. वाह, व्हॉट अ बिग हिट, इट्स अ मार्वलस, सुपर डुपर ट्रिमंडस हिट, सिक्सर. फाइंड फ्रॉम संजयजी शिंदे. कारण बॅट्समनने धावांचा संचय केलाय. बघा, चेंडू आकाशाला गवसणी घालतोय, जशा येवन जोडीने आकाशाला गवसणी घातलेली आहे. आणि समीर साठी हा 500 रुपयाचा किताब आलाय संजयजी शिंदे साहेबांकडून, कारण तगडा त्यांनी शॉट मारला. मॅच हॉट बनवली. धावसंख्या 34 वरती 1 गडी बाद, 15 चेंडू शिल्लक, 15 मध्ये 16 धावांची गरज जनसेवा रायडर्स संघासाठी. हा रायडर आहे, राईट करतोय, राईट बॅटिंग करतोय आणि फाईट पण करतोय, चौकार मारतोय. या मैदानामध्ये हलचल खळबळ निर्माण करतोय समीर. हवा का चौका, ठोक दिया चौका. वाह, पिकअप केलं. काहीसा चेंडू लुजनर होता, अकूट टप्प्याचा मारा, पेस थोडस कमी केलं होतं गोलंदाजाने, परंतु प्रॉपरली मेरिटनुसार कसं उडवायचं आणि चेंडूला कसं बुडवायचं तुडवायचं याचं प्रात्यक्षिक दाखवतोय समीर नावाचा फलंदाज, ज्याने आघाडी घेतली. जसा उल्लेख केला मी की हा संघ आघाडीवरती आहे. आता खूपच फ्रंट फुटला आलाय. 14 चेंडू 12 धावांची गरज. चेंडू जास्त आणि रिक्वायर्ड रेट कमी आहे. 12 धावांची गरज. धावसंख्या 38 वर. जनसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं जातं, परंतु या ठिकाणी जनसेवा नावाने क्रिकेटची सेवा करतोय संघ. संघ मला खुश आहे आणि इथे मात्र अजून खुश होत आहेत. प्रेक्षकांनी जल्लोष सरक खेचलाय, उडवलाय, षटकार वन्स अगेन. हे दिल मांगे मोर, येतोय सिक्सर. आ खुल के लड़ले, मैदान अभी खाली पड़ा है. अरे दम है तो विकेट गिरा के देखा, तेरे सामने क्रिकेट का खली खड़ा है. ये समीर नहीं है, ये बली है, ये बाहुबली है. तथास्तु डेव्हलपर्स आणि एस वॉरियर्स, कृपया आपली प्लेइंग 11 लवकरात लवकर जमा करायची आहे. धावसंख्या पोहोचवली आहे. चवेचाचे पुन्हा एकदा टोळा दिलाय. टोलवल्या परंतु इथे मात्र स्वतः ती नाराज आहे. झेल टिपला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरने आणि फलंदाज टाळ्यांचा गजर करा त्यासाठी. जो बाद होते, काय त्यांनी पायंडर असलाय, प्लॅटफॉर्म निर्माण केलंय, आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवलाय समीरने, ज्याच्या विकेटचं पतन झालंय. हा बघा झेल टिपला रिप्ले मध्ये. साईप्रीत लाईव्ह आपल्याला वाहिनी दाखवते. हा क्लिअर क्लिस्टर रिप्ले. 12 चेंडू, आता 6 धावांची गरज. परंतु जे करायचं ते केलं होतं आणि त्याला उचललंय माधव ठाकरे सरांनी. सन्मान देत आहेत. खूप छान केलं तुम्ही, खूप छान केलं असे सांगत असताना आमचे नवनव सरकार, ठाणे जिल्ह्याचे अनबान शान, पंच पॅनल, MR पॅनल फ्रॉम शहापूर, इथे आल्या धावांचा महापूर. 44 धावा, 2 गडी बाद. टाळ्यांचा गजर बघा, इथपर्यंत आवाज येतोय कडकडाट, कारण उल्लेखनीय कामगिरी केली समीरने. याला म्हणतात शूरवीर, याला म्हणतात मॅच विनर, जे दाखवलं समीरने. फार बॅकफुटला गेलाय वीर मराठा झोये संघ. बॉडी लँग्वेज जर बघितली आपण तर 90% सामना आपण गमावलेला आहे अशी त्यांची बॉडी लँग्वेज आपल्याला सांगते. फिल्डिंग करायचं काय, परंतु हिंमत सोडून काय मित्रांनो, काहीतरी मिराकल करा, इतिहास निर्माण करा, ऐतिहासिक इथे बॉलिंग करून दाखवा या क्रिकेटच्या जगताला. क्रिकेटमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत, होऊ शकतात. जर एखादं मिडल ओव्हर जर आलं तर मे बी मॅच मध्ये मजा येईल. येस सर, कंटिन्यू. एस वॉरियर्स, तथास्तु डेव्हलपर्स, लास्ट कॉल, प्लेइंग 11 जमा करा लवकरात लवकर.
या दरम्यान हलक्या हाताने एक सिंगल प्राप्त केली, कारण सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो की जी गरज आहे, जी परिस्थिती आहे त्यानुसार जोखीम घ्यायची अजिबात गरज नाही, हे कळलंय जनसेवा रायडरच्या फलंदाजांना. आणि त्या कारणाने सिंगलची प्राप्ती धावसंख्या अलगदपणे उडी मारत असताना 45 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 11 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज. आणि गोलंदाज आपण पाहतोय कुणाल शिंदे. तगडा खेळाडू आहे कुणाल, परंतु इथे मात्र समोरची बॅटिंग लाईनअप तगडी असल्यामुळे इथे जी लढाई अपेक्षित होती तशी झाली नाही. जसं उल्लेख केला की मॅच न्यूट्रल असू शकते शेवटच्या चेंडूपर्यंत, परंतु चांगली फाईट दिली समीरने आणि या समीरने आपल्या संघाकडे सामना खेचून आणलाय जवळपास, परंतु सामना संपला नाहीये. डॉट चेंडू इथे आलाय. 10 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. 10-5. पुन्हा ड्राईव्ह केलाय, काळीशा आडवे झाले अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटने तिथे प्रहार करायचा होता, चेंडू जातोय अगदी जमीच्या साह्याने मिड विकेटला फिल्डरकडे. सिंगलसाठी सिंगल अर्जित केली आहे आणि धावसंख्या 46 वर 2 गडी बाद. 9 मध्ये 4. प्रेक्षक आपल्याला वाटतं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जावा. जर वाटत असेल तर टाळ्या वाजवा बघू जरा. तुम्हाला अपेक्षा आहे का की हा सामना शेवटच्या षटकात जावा, की ह्या षटकात संपावा? नऊ चेंडूंमध्ये 4 ची गरज आहे. मॅच विनिंग स्ट्रोक असेल का? नाही. क्लीन बॉल, दांडी गोल. 3 फळाचे फर्निचर डिस्ट्रॉइड. काय बॉल होता, स्विंगिंग अक्षरशः घुसला. भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळला. जर असे चेंडू हाताळले असते ना पहिल्या चेंडू पासून, तर मे बी ह्या मॅचचा परिणाम वेगळा असू शकला असता, चित्र वेगळं असू शकलं असतं. परंतु मित्रांनो, वेळ निघून गेली की आपला शहाणपण सुचत असतं. त्यालाच म्हटलं जातं की ठेस लागला की माणूस शहाणा होतो. उशिरा सुचलेले शहाणपण ते सुद्धा गरजेचं आहे आपल्या जीवनाच्या पटलावर. नवीन फलंदाज येतोय. 8 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. 3 गडी बाद झाले जनसेवा रायडरचे. परंतु समीरने जे राईड केलं, जो जॉकी बनला आपल्या संघासाठी, अक्षरशः अजूनही तो संघ विजयाचा सुगंध नाकामध्ये घेतोय मी म्हणू शकतो, अजूनही म्हणू शकतो. परंतु मी निर्णय देत नाही आपल्याला मित्रांनो. इम्पॅक्ट प्लेअर आला अतुल घरत, बरोबर? येस, अतुल वगैरे, घरत नाहीये, वगैरे आहे. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. इथे इथे काय पाहतो तिथे आपण? टाळ्या वाजवा ना बॉलरसाठी. अरे सामना कोणी पण जिंको कोणी हारो, काय बॉलर आहे. शेवटच्या मोमेंटला त्याने चमत्कारिक बॉलिंग केली आहे. जो आपण उल्लेख केला की तुम्ही मिराकल करू शकता, चमत्कारिक बॉलिंग करू शकता, इतिहास घडवा या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेण या ठिकाणी. हीच ते वेळ आहे, इतिहास घडवण्याची, हिरो बनण्याची वेळ आहे. लगोपाचे 2 चेंडू आणि क्लीन बोल्ड फलंदाज. वा, व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम कुणाल शिंदे. म्हणून फार मोठं ते नाव बनलंय, पेण तालुक्याचं नाव बनलंय कुणाल शिंदे. कुणाला माहितीये कुणाल शिंदे? माहिती असेल तर टाळ्या वाजवा ना एकदा कुणालसाठी. होऊन जाते टाळ्या. तो आहे आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. शेवटच्या चेंडू तो हाताळेल त्याच्या षटकातील, परंतु एकूण चेंडू शिल्लक आहेत इनिंगसाठी. मॅचसाठी 7 आणि 4 धावांची गरज. टॉम पवार म्हणजे आमचे स्वप्नीजी पवार साहेबांचे बंधू, आमचे कॉमेंटेटर जबरदस्त, ज्यांच्या शब्दांमध्ये आहे धार, असे स्वप्नील पवार. इथे केलाय वार. झेल झेल, हॅट्रिक हॅट्रिक. वाह वाह, क्या बात है. बहुत बढ़िया बॉलिंग फ्रॉम कुणाल शिंदे. संजय शिंदे साहेबांकडून 1500 रुपये, म्हणजे एवन जोडीकडून 1500 रुपये हॅट्रिकसाठी. पहिल्या चेंडूपासून त्यांनी हे बक्षीस कायम ठेवले. असे आमचे A1 क्वालिटीचे आपण पाहतोय ते शिंदे साहेब, आणि इथे पाहुण्यांचं स्वागत करतायत. होतंय स्वागत, आगमन होतं. येस, धन्यवाद मनोज सर. खऱ्या अर्थानं मी अगदी काही क्षणापूर्वी म्हटलं होतं की अनेक क्षेत्रातून या स्पर्धेला आपल्याला मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळाली, आणि त्याचपैकी उद्योजक क्षेत्रातून देखील आपल्याला या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर तथास्तु डेव्हलपर्स यांचे खास निकटवर्गीय सन्माननीय श्री कृष्णाजी देवासी, मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय.
खास मुंबईवरून त्यांनी आपला मौल्यवान वेळ काढून आयोजकांना भेट देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. येस, मान्यवरांचं आगमन आणि इथे विकेटची हॅट्रिक निर्माण केली आहे, प्राप्त केली आहे, स्थापित केली आहे कुणाल शिंदेने. मॅच बनवली मित्रांनो. मी तुम्हाला आवाज दिलेला की तुम्हाला वाटतं की सामना शेवटच्या षटकात जावा, तेव्हा तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या. आता वाजवा टाळ्या जरा. हा सामना गेला शेवटच्या षटकामध्ये. यालाच म्हटलं जातं की लहरों से डरकर नौका पार नहीं होती यारो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है, जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह उसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करा, प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर. गोलंदाज तयार झालाय. त्याला माहिती की आपल्या कुणालने मॅच बनवली आहे. त्याच्यावरती आता मला इथे कळत चढवायचं आहे. मला सुद्धा विकेट प्राप्त करायचे आहेत. पहिला चेंडू इथे ड्राव केलाय, समोर होता, काहीसा पुढ्यात टाकला, तिथे लॉंग ऑनला फील्ड तैनात. एक धाव प्राप्त केली आहे. जर इथे 1-2 विकेट जर चटकावल्या पटकावल्या तर मॅच मध्ये मजा येईल. सर्वांच्या नजरा ओढून घेतल्यात कुणाल शिंदेच्या त्या हॅट्रिकच्या माध्यमातून. 5 Yes, चेंडू 3 धावांची गरज. येस, आणि अगदी आकर्षक वेळ असताना अगदी मोक्याच्या क्षणी आमचा आणखी एक मान्यवर या ठिकाणी आपल्याला ऍड होताना पाहायला मिळत आहेत. सतीशजी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सतीशजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. खरं तर दोन्हीला मान्यवरांना, कृष्णाजी तुम्हाला देखील आणि सतीशजी तुम्हाला देखील सांगण्याला मला आवडेल की अतिशय खास वेळी तुम्ही अगदी मोक्याच्या क्षणी या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिलेली आहे. अतिशय रोमांचक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनोज सर तुम्हाला या सामन्याची परिस्थिती सांगतीलच. तत्पूर्वी मात्र आपण तुमचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करून घेतोय. येस, मी विनंती करतोय पेणचे उपनगराध्यक्ष निवृत्तीदादा पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण तथास्तु डेव्हलपर्स यांचे खास सर निकटवर्गीय एक सेकंड सन्माननीय सॉरी, वाईट बॉल आहे सर, वाईट बॉल. इट्स अ वाईट डिलिव्हरी. येस, कंटिन्यू. कृष्णाजी देवासी सर यांचं देखील या ठिकाणी आपण प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि त्यासोबतच या स्पर्धेची एक गोड आठवण असलेला सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खरं तर आपला मौल्यवान वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट दिलेली आहे. एक रोमांचक सामने आपण या ठिकाणी पाहतोय. कित्येक वर्षांचं स्वप्न आज मात्र सत्यामध्ये उतरत आहे. आणि अर्थात याच भव्य दिव्य सामन्यांचा या ठिकाणी अनुभव घेण्यासाठी आपला आवर्जून वेळ काढून तुम्ही या ठिकाणी भेट दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि हा फटका आलाय, आय थिंक सो मॅच विनिंग स्ट्रोक, चौकार. सामना समाप्त. प्रेक्षकांनो, दरम्यान अनेक पाहुण्यांचं स्वागत झालं आणि आपण त्या शेवटच्या काही चेंडूमध्ये आपण कॉमेंट्री करू शकलो नाही, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु इथे मात्र सामना संपवलाय. जनसेवा